श्री गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले. गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला वरद ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, धर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली जाते. श्रीपाद व श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांनी जे धर्मरक्षणाचे कार्य केले याचे दर्शन श्री गुरुचरित्रातून प्रकर्षाने घडते. एखादा धार्मिक ग्रंथ ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच पारायण म्हणतात. ईश्वराची उपासना नेहमीच निष्काम भावनेने करावी. भोग संपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पारायण करू नये. 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत करणारा ग्रंथ श्री गुरूंचे शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. भक्ती, मुक्ती, परमार्थ जे जे वांछिल मनात ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. गुरुचरित्र पारायणाने जे जे आपल्या मनात आहे त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गुरुचरित्राची महती सांगावी तेवढी कमीच आहे. अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. आपले अंतःकरण तर कधीही आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकतो. संकल्प करून गुरुचरित्र पारायण केल्याने निश्चितच फलप्राप्ती होते.